ऑनलाईन शॉपिंगची ज्यावेळी क्रेज आली भारतामध्ये त्यावेळी भारतीय स्त्रिया काही झाल्या तरी साडी ऑनलाईन विकत घेणार नाहीत अशा प्रकारची चर्चा झाली होती। ती चर्चा चालू असताना रिचा कारने झिवामे नावाची कंपनी सुरू केली आणि तुम्हाला खोटं वाटेल स्त्रियांचे अंडरगार्मेंट ऑनलाईन विकायला तिने सुरुवात केली आणि त्यातून तिने 1200 करोड रुपयाचा बिझनेस निर्माण केला आणि आता 2020 साली तिने ते रिलायन्स रिटेलला तो बिझनेस विकला सक्सेसफुली। रिचा कार या इन्फोसिस मध्ये काम करत होत्या आणि ज्यावेळी स्त्रिया अंडरगार्मेंट विकत घेण्यासाठी दुकानामध्ये जातात त्यावेळी एक प्रकारचा अनकम्फर्टेबलनेस अनइझीनेस असतो हा त्यांनी बरोबर ओळखला आणि ही प्रायव्हसी जर का आपण ऑनलाईन माध्यमातून स्त्रियांना देऊ शकत असू, डिस्क्रीट पॅकेजिंग देऊ शकत असू, वेगवेगळे चॉईसेस त्यांना देऊ शकत असू तर आपण खऱ्या अर्थाने त्यांची नीड आयडेंटिफाय करून ती सॉल्व्ह करू शकतो हा विश्वास त्यांना होता। आणि ज्यावेळी सगळे लोक ऑनलाईन मध्ये स्त्रिया काय विकत घेतील असा विचार करत होते त्यावेळी रिचा कारने हा बिझनेस बनवला, रॅम्प अप केला आणि शेवटी 1200 करोडच्या व्हॅल्युएशनला रिलायन्सला विकला सुद्धा। हॅट्स ऑफ टू रिचा कार की केवळ त्यांनी वेगळा विचार केला हे नाही तर जी बेसिक नीड होती ती आयडेंटिफाय करून ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे त्या माझ्यासाठी एक फार मोठी सक्सेस स्टोरी आहे।